आणि या सगळ्या मोर्चाविषयी अधिक माहिती घेऊया. आमचे प्रतिनिधी पंकज क्षीरसागर सध्या आपल्या सोबत आहेत. पंकज, सर्वपक्षीय नेत्यांनी आज परभणीमध्ये मोर्चा काढला आणि त्या सगळ्यांच्या टार्गेटवर धनंजय मुंडेच होते. जरांगेंनी तर नाव घेऊन धनंजय मुंडेंना इशारा दिलाय. या मोर्चाचा सारांश काय म्हणता येईल? अमोल, आपण जर या पूर्ण दिवंगत संतोष देशमुख यांच्या मृत्यूनंतरचा घटनाक्रम आपण जर बघितला तर अनेक दिवसानंतर आरोपींना अटक होत नाही. आरोपींना म्हणजे त्या खंडणी प्रकरणात वाल्मिक कराड पुण्यामध्ये सरेंडर होतात. आज दोन्हीही आरोपी पुण्यातून पकडले जातात. ह्या दोन गोष्टी त्यानंतर परत या नेत्यांनी बोलून दाखवलं की 2 दिवसांपूर्वी संतोष देशमुख यांचे त्यांचे बंधू धनंजय देशमुख जे आहेत ते पोलीस स्टेशनला गेले असता तिथं त्यांना धमकावण्यात आलं आणि या सर्व प्रकरणांची जी कडी आहे ती कडी जाते धनंजय मुंडेंकडे, असा या सर्वांचा आरोप होता. आणि त्यामुळेच कुठेतरी आज परभणीमध्ये परभणीचे खासदार असतील, आमदार असतील, त्यानंतर बीडचे लोकप्रतिनिधी असतील, नरेंद्र पाटील असतील, संदीप क्षीरसागर, सुरेश धस, मनोज जरांगे पाटील या सर्वांनीच मिळून धनंजय मुंडेंवर निशाणा साधलेला आणि त्यांच्याच या सर्वांच्या टार्गेटवर धनंजय मुंडे होते. कारण हा घटनाक्रम जो आहे त्या घटनाक्रमाच्या अनुषंगाने या सर्वांचे जे रिलेशन आहेत किंवा जे काही संबंध आहेत त्यांची भागीदारी जी आहे ही सर्व जे काही येऊन ते धनंजय मुंडेंपर्यंत पोहोचतंय आणि त्यामुळंच या सर्वांच्या टार्गेटवर धनंजय मुंडे होते. प्रत्येक जणांनी या सर्व प्रकरणांमधील तपशील मांडत धनंजय मुंडेंचा राजीनामा मागितलाय आणि हे जे काही प्रकरण आहे, आज परभणीत मोर्चा होता, उद्या पुण्यामध्येही मोर्चा होणार आहे आणि तिथंही इथून पुढे जे टार्गेट आहे ते धनंजय मुंडेच या सर्वांच्या समोर असतील असं वाटतंय. निश्चित. धन्यवाद पंकज या सविस्तर माहितीबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.